नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, निलेश काळे यांनी एका व्हॉट्सअप पोस्टच्या माध्यमातून एक प्रसंग त्यांच्या शब्दातून आपल्याशी शेअर केला. आज तो प्रसंग आनंदी कट्ट्यावरून तुमच्याशी शेअर करते. 2 जून 1982 हिंद महासागराच्या वर 7 मैलांवर ब्रिटिश एअरवेजचं एक बोईंग 747 शांतपणे उडत होतं. विमानात 263 प्रवासी आणि प्रवास अगदी सुरळीत. पण कॉकपिटच्या काचांवर अचानक निळा विजेसारखा प्रकाश चमकू लागला. सेंट एल्मोज फायर. विमानाच्या पायलटला पंखावर ठिणग्यांसारखा प्रकाश दिसू लागला. अनुभवी कॅप्टन एरिक मूडी आणि त्यांची टीम हे विचित्र दृश्य पाहूनही शांत होती. पण पुढच्या क्षणात जे काही घडलं ना ते कधीच ऐकिवात नव्हतं. बोईंग 747चे एकामागोमाग 4ही इंजिन बंद पडले. 1.5 सेकंदात संपूर्ण 747 विमान एक प्रचंड ग्लायडर बनलं. 7 मैल वर आकाशात आणि खाली काळोखात समुद्र आणि 4ही इंजिन शांत. कॅबिनमध्ये धूर आणि विमानातले ऑक्सिजन मास्क खाली आले. परिस्थितीची कल्पनाच न केलेली बरी इतकी वाईट परिस्थिती. प्रवाशांनी चिठ्ठ्या लिहायला घेतल्या आणि त्या क्षणी कॅप्टन मूडीनं विमानच्या इंटरकॉमवर जगप्रसिद्ध घोषणा केली, ती अशी की लेडीज अँड जेंटलमन, आपला एक छोटासा प्रॉब्लेम झाला आहे. सगळे इंजिन बंद झाली आहेत. आम्ही त्यांना पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न करतो आहोत. आपण फक्त शांत राहा. हा काही छोटासा प्रॉब्लेम नव्हता, तो मृत्यूच्या दारातला क्षण होता. पण कॅप्टनच्या आवाजात अजिबात घबराट नव्हती, तर नेतृत्व होतं. कॉकपिटमध्ये त्या तिघांचं काम सुरू होतं. कुणाचा ऑक्सिजन मास्क तुटलेला होता, कुणाचा श्वास कमी, तरीसुद्धा सगळे एकाच ध्येयावर काम करत होते, ते म्हणजे इंजिन पुन्हा सुरू करायचं. एक प्रयत्न झाला, दुसरा प्रयत्न झाला, तिसरा झाला, 5वा, 10वा, 12वा. विमान खाली उतरत होतं. 15,000 फूट, 14,000 फूट, 13,000 आणि 13,000 फुटांवर जिथे आशा संपते तिथे 4 नंबरचं इंजिन सुरू झालं आणि त्यानंतर 3, मग 2, मग 1. 4ही इंजिन पुन्हा सुरू झाले. पण धोका अजूनही होताच. विमानाची काच अगदी राखेनं खरवडल्यासारखी अपारदर्शक झाली होती. कॅप्टन मूडीला समोरचं काहीच दिसत नव्हतं. ते बाजूच्या खिडकीतून दिसणाऱ्या तसंच जमिनीवरचे जे मार्गदर्शक सिग्नल्स होते त्यावर अवलंबून उड्डाण सांभाळत होते. आणि शेवटी जकार्ताच्या विमानतळावर त्यांनी 263 पैकी एकही जीव न गमावता विमान सुरक्षित उतरवलं. जवळच एका डोंगरावर ज्वालामुखीचा जबरदस्त उद्रेक झाला होता. आजही जगात कुठे ना कुठे ज्वालामुखी उफाळत असतोच आणि त्या राखेमध्ये सूक्ष्म काच असते. ती इंजिनमध्ये गेली की इंजिन वितळल्यासारखं जाम होतं, म्हणून सगळे इंजिन बंद पडली होती. पायलटनी केलेले प्रयत्न यशस्वी झाले आणि म्हणूनच 263 लोकांचं आयुष्य वाचलं होतं. एका टीमनं दाखवलेल्या धैर्यामुळे पुढचे शेकडो जीव वाचले. ही गोष्ट फक्त एका विमानाची नाही आहे, तर ती नेतृत्वाची आहे. आयुष्यातही कधी असं होतं ना की 4ही इंजिन बंद होतात. नातं, पैसा, व्यवसाय, मानसिकता हे सगळं हरवतं. पण त्या क्षणीसुद्धा शांत राहणं, प्रयत्न करत राहणं आणि शेवटचा प्रयत्नसुद्धा तितक्याच जिद्दीनं, ताकदीनं करणं, यालाच नेतृत्व म्हणतात, यालाच आशावादी म्हणतात. आणि त्याच प्रयत्नानं आपल्याला यशही मिळत जातं. त्यामुळे श्रोते हो, आयुष्यात आलेल्या अवघड प्रसंगातही शांत राहायला हवं, प्रयत्न करायला हवेत. कारण कधीकधी अनेक प्रयत्नातनं एक प्रयत्न असा असतो की तो आपलं संपूर्ण आयुष्य वाचवतो. तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.